आपल्याबरोबर वसंत मोरे आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती की तुम्ही कुठल्या पक्षात जाणार, कुणाकडनं निवडणूक लढवणार आणि आज शेवटी वंचित बहुजन आघाडीकडून तुम्हाला उमेदवारी देण्यात आलेली आहे। काय पहिली प्रतिक्रिया आहे, काय भावना आहेत आता? माझी पहिली प्रतिक्रिया हीच असेल की मी विकासाच्या मार्गावरती चालणारा कार्यकर्ता आहे। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जरी होतो तरी तेव्हासुद्धा मी या उपनगराचा विकास केलेला संपूर्ण पुण्याने नाही तर महाराष्ट्राने पाहिलेला आहे। त्यामुळे माझा कात्रजच्या विकासाचा जो पॅटर्न होता तोच पुणे शहरामध्ये चालू राहील आणि मी विकासाच्या मार्गावरती चालणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळे मला वाटतं की मी पुण्याचा सर्वांगीण विकास हा माझा पहिला मुद्दा असेल। पुण्यातल्या कुठल्या विषयांना तुम्ही हात घालणार आहात? माझा महत्त्वाचा विषय असेल तर पुण्याची ट्रॅफिक, जी वाहतूक समस्या पुण्यामध्ये जी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे की आज घरातून बाहेर गेल्यानंतर तो माणूस सुखरूप परत घरी येईल का नाही, पुण्यात गेलेला माणूस परत कसा येईल, काय होईल ते सांगता येत नाही। त्यामुळे मला पहिल्यांदा पुण्यामध्ये जर विकासाचं कुठलं काम करायचं असेल तर मी ते वाहतूक या विषयावरती करेल। शिवाय त्यानंतरनं पाण्याचा प्रश्न हा दरवर्षी मी गेली 15 वर्ष सभागृहामध्ये, त्यामुळं असं माझं एकही वर्ष गेलं नाही की ज्या वर्षी मी सभागृहामध्ये पाण्यासाठी आंदोलन केलं नाही। पाणी असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, आज या भागामध्ये ज्या भागामध्ये उपनगरात मी कचऱ्याचं काम करतो त्या उपनगरामध्ये मी देशातला पहिला नगरसेवक ज्याला कचऱ्यामध्ये ISO मिळालेला आहे। त्यामुळं पर्यटन असेल, कचरा असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, या सगळ्या विषयावरती मी या कात्रजच्या विकासाच्या पॅटर्नमध्ये काम केले आणि हाच पॅटर्न मला पुणे शहरात राबवायचा आहे। गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही वेगवेगळ्या नेत्यांची भेट घेतली, संजय राऊत असतील, रवींद्र धंगेकर असतील, मनोज जरांगे असतील आणि आता तुम्हाला वंचितकडनं उमेदवारी देण्यात आलेली आहे। वंचित बहुजन आघाडीकडनंच आपण ही निवडणूक लढवावी असं का वाटलं, हे नेमकं कसं घडलं? कारण मला वाटतं की मी 1 तास ज्यावेळेस मी प्रकाश आंबेडकरांना भेटलो, त्यांचे विचार ज्यावेळेस मी ऐकले की आणि ज्यावेळेस मी त्या राजगृहामध्ये फिरत होतो, राजगृह मला संपूर्ण फिरून दाखवलं, त्यावेळेस खऱ्या अर्थानं मला कळालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतानाच ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात होते त्यावेळेस त्यांचे ते राजगृह पाहिले, ते राजगृहाची रचना असेल, आतमधल्या सगळ्या ज्या काही गोष्टी त्यांनी तिकडे ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या पाहिल्यानंतर वाटतं की खऱ्या अर्थानं विकास तेव्हापासून आपल्या देशामध्ये, तो विकास आत्ता झालेला नाही, विकास तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। मला त्या घरात बसून त्यांच्यासंग 1 तास चर्चा करता आली, ज्या घरामध्ये संविधान लिहिलं गेलं, भारताचं संविधान तिथं लिहिलं गेलं आणि म्हणून मी खरंच स्वतःला भाग्यवान समजेल की मला वंचित बहुजन आघाडीकडनं काम करण्याची संधी मिळाली आहे। पुण्यात आपण बघितलं तर महाविकास आघाडीकडनं रवींद्र धंगेकरांना उमेदवारी आहे, महायुतीकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी आहे। काय वाटतंय कितपत कठीण जाऊ शकते ही लोकसभेची निवडणूक? कठीण काहीच नाही आहे। मला वाटतं की ह्यांनी आत्ता प्रत्येकाला पक्षाचं चिन्ह आत्ता मिळाले। मी गेली 4 वर्ष कोरोना कालावधीपासून पुणेकरांच्या सेवेमध्ये आहे, त्यामुळे मला हे काही नवीन नाही आहे। त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीमध्ये आत्तापर्यंत संघर्षातनं तयार झालेला कार्यकर्ता आहे। मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे, त्यामुळे मला वाटतं की संघर्ष हा करत राहायला पाहिजे आणि मी तो करत राहील आणि या संघर्षातनं मी यशस्वी होईल। राजकीय पार्श्वभूमी ही या दोघांनाही नव्हती, ते दोघंही कार्यकर्तेच होते। एक 25 वर्ष, 21 वर्ष आहे ना, पार्श्वभूमी नसेल कशी? पार्श्वभूमी आहे ना। धंगेकरांची भगिनीसुद्धा नगरसेविका होत्या, परत मुरल्यांना मोहोळ हे नगरसेवक होण्याच्या अगोदर आपल्या शिक्षण मंडळामध्ये होते, ते अध्यक्ष होते तिकडं। तुमचे धंगेकर हे मित्र देखील होते, आता कसं वाटतंय, काय एक समीकरण दिसणार आहे आम्हाला निवडणुकीत? दोघंही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ असतील किंवा काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर असतील, दोघांचेही माझे सभागृहामध्ये अतिशय सलोख्याचे संबंध आहेत आणि मला वाटतं की ही निवडणूक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मी यशस्वी करेल। मनसेच्या अधिकृत पेजवरनं देखील तुमच्यावरती टीका करण्यात आली होती की तुम्ही वेगवेगळ्या नेत्यांना भेटत होतात, याच्यावरनं टीका करण्यात आलेली होती। ह्या सगळ्या भेटी म्हणा किंवा या सगळ्या घडामोडी कुठेतरी आज सफल झाल्या असं वाटतंय? 100% मला वाटतं की ज्यांना टीका करायची ते टीका करत राहतील आणि टीका करणाऱ्यांना मला जे उत्तर द्यायचं असेल ते 4 जूनला मिळेल। तर आपल्याबरोबर वसंत मोरे होते, ज्यांना आजच वंचित बहुजन आघाडीकडनं उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि आता ही निवडणूक कशी होते, कोणाला जास्ती मतं मिळतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह देवयानी अदलाबादकर, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।